हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण आपला फर्स्ट टॉपिक स्टार्ट केलेला आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. यामध्ये अँगल अँड इट्स मेजरमेंट मध्ये जो काही बेसिक पार्ट आहे तो बेसिक पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. ज्यामध्ये प्रीवियस लेक्चर्स तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये आपण काय केलेलं आहे डायरेक्टेड अँगल, स्ट्रेट अँगल, झिरो अँगल, वन रोटेशन अँगल, सर्क्युलर सिस्टीम, रेडियन सिस्टीम, हे जे काय पार्ट्स आहेत त्या पार्ट्सचा आपण काय केलेला आहे स्टडी केलेला आहे. सो आज आपल्याला काय करायचे आहे एक्सरसाइज 1.1 फर्स्ट एक्सरसाइज 1.1 जी काय आहे ती एक्सरसाइज आपल्याला काय करायची आहे इथं सॉल्व्ह करायची आहे. सो एक्सरसाइज 1.1 सो एक्सरसाइज मध्ये जी रिलेटेड एक्झाम्पल्स आहेत ती एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. सो फर्स्ट क्वेश्चन बघा. Question number 1A. Determine which of the following pairs of angles are coterminal. दिलेल्या अँगल मधली कोणती पेअर कोटर्मिनल अँगल आहे ते आपल्याला काय करायचं आहे प्रूफ करायचं आहे. सो अँगल इज 210 डिग्री कॉमा -150 डिग्री. सो व्हॉट इज मीन बाय कोटर्मिनल अँगल? कोटर्मिनल अँगल म्हणजे काय? इफ टू डायरेक्टेड अँगल्स आर कोटर्मिनल अँगल्स, then the difference between measure of these two directed angles is an integral multiple of 360. So ह्या जो दोन डायरेक्टेड अँगल्स आहेत त्या दोन डायरेक्टेड अँगलचा जो काही डिफरन्स आहे, फर्स्ट अँगल सबट्रॅक्टेड बाय द सेकंड अँगल, so difference of these two directed angles is multiple of 360. 360 च्या मल्टिपल मध्ये जेव्हा येईल तेव्हा त्या अँगलला काय म्हटलं जातं कोटर्मिनल अँगल. सो याचा जो काही डिफरन्स आहे तो 360 मल्टिपल ऑफ 360 त्या फॉर्म मध्ये येतोय का आपल्याला काय करायचंय चेक करायचंय. सो डिफरन्स ऑफ दीज टू कोटर्मिनल अँगल्स, सो 210 मायनस 150 डिग्री. सो हे मायनस मायनस काय होईल प्लस 210 प्लस 150 डिग्री. सो द सोल्युशन इज 360 डिग्री. सोल्युशन काय आहे 360 डिग्री. दॅट इज 1 मल्टिपल ऑफ 360 डिग्री किंवा 360 मल्टिपल ऑफ 1, which is a integral multiple of 360, which is integral multiple of 360 degree. Therefore these pair of angle is 360 degree. एक मार्कासाठी वगैरे असे क्वेश्चन्स काय केले जातात विचारले जातात. त्यानंतर सेकंड बघा. सेकंड एक्झाम्पल. सो 360 डिग्री कॉमा -30 डिग्री. सो हा आपला इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 येतोय का चेक करू. सो 360 डिग्री मायनस -30 डिग्री. सो हे मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. सो 360 प्लस 30 डिग्री, सो 390 डिग्री. हा काय आहे 390 डिग्री. सो दिस इज नॉट अ इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. सो दिस इज नॉट अ कोटर्मिनल अँगल. हा जो काय आहे तो काय नाहीये कोटर्मिनल अँगल नाहीये, विच इज नॉट इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360. सो दिस इज नॉट अ कोटर्मिनल अँगल. हा काय नाहीये कोटर्मिनल अँगल नाहीये. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघा.
-405 डिग्री मायनस 300 सेकंड आहे -675 डिग्री. सो आपल्याला हा काय करायचा आहे, को टर्मिनल अँगल आहे की नाही ते रिप्रेझेंट करायचं. सो डिफरन्स ऑफ दीज टू अँगल्स, डिफरन्स ऑफ दीज टू अँगल्स हा पॉझिटिव्ह आहे आणि हा फर्स्ट वाला निगेटिव्ह आहे. सो काय सोल्युशन, -675. सो ह्यांची मायनस 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 ऍडिशन येते 1080 डिग्री. सो दिस इज -3 इंटू 360 डिग्री. 360 इंटू 3 केलं तर काय येतं 1080. सो दिस इज अ इंटिग्रल मल्टिपल ऑफ -3. So this called as an co-terminal angle. हा काय आहे, को टर्मिनल आहे कारण हा काय आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 च्या काय आहे तो इंटिग्रल मल्टिपल आहे. सो हा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे को टर्मिनल अँगल. समजलं. तर कोणता अँगल को टर्मिनल असेल, ज्या अँगलचा डिफरन्स जो काय आहे तो डिफरन्स इंटिग्रल मल्टिपल ऑफ काय आला पाहिजे 360. त्याला काय म्हटलं जातं, को टर्मिनल अँगल. ठीक आहे. सो मी इथं खाली तुमच्यासाठी होमवर्क साठी 1-2 एक्झाम्पल्स देते. सेम एज इट इज तुम्ही काय करायचं आहे, चेक करायचं आहे that the given angle is coterminal or not. Okay. So first -180 degree, 540 degree. And the second example is 860 degree, 580 डिग्री. ठीक आहे. सो हे दोन अँगल्स को टर्मिनल आहेत की नाहीत हे एक्झाम्पल काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. हा झाला आपला एक्सरसाइज मधला फर्स्ट क्वेश्चन. सो आता आपल्याला करायचं आहे सेकंड. ए झालेला आहे. बी क्वेश्चन, ड्रॉ द angles of the following measures and determine their quadrant. दिलेला काय करायचं आहे, अप्रॉक्सिमेटली जे काही मेजरमेंट आहे त्या अँगलचं मेजरमेंट डिफाइन करायचं आहे अप्रॉक्सिमेटली, आणि तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल तो क्वाड्रंट काय करायचा आहे, डिफाइन करायचा आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल, फर्स्ट -140 डिग्री. सो -140 डिग्री तर क्वाड्रंट म्हटलं तर काय असतो, एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस. सो आहे एक्स एक्सिस आणि हा काय आहे वाय एक्सिस. ओके. सो काय आहे, सो स्टार्टिंग 0 पासून फर्स्ट क्वाड्रंट लाइज बिटवीन 0 to 90, सेकंड इज 90 to 180, थर्ड इज 180 to 270 आणि 270 to 360. यामध्ये काय असतं, कंप्लीट एक रोटेशन. आता इथं जो काय अँगल आहे तो काय आहे मायनस. सो इथं काय आहे तुमचं मायनस म्हणजेच काय आहे, जे काय रोटेशन असेल ते काय असेल क्लॉकवाईज डायरेक्शन. इथून आपला 0 पासून स्टार्ट असेल ते क्लॉकवाईज रोटेशन त्याचं काय असेल रोटेशन असेल. आता इथं आपल्याला काय करायचंय, हा काय आहे तुमचा 90 आपल्याला काय दाखवायचं आहे 140 दाखवायचं आहे. सो इथून मी असं अँगल
अप्रॉक्सिमेटली काढलेलं आहे. सो इथून जे काही मेजरमेंट असेल अँटी क्लॉकवाईज हे असेल -140 डिग्री. तर हा जो काय आहे 140 हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेलेला आहे? क्वाड्रंटचं रोटेशन मात्र उलट घ्यायचं नाही. क्वाड्रंटचं रोटेशन फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. आपण फक्त अँगल काय करू शकतो, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज रोटेट करू शकतो. पण जे काही मेजरमेंट जो काही क्वाड्रंट आहे तो क्वाड्रंट तुम्हाला ऍज इट इज काय करायचंय, डिफाईन करायचं. हा ओ आणि हा रे काय घेतला आपण, टी घेतला. सिन्स तर यामध्ये आपल्याला काय करायचंय आता, क्वाड्रंट डिफाईन करायचंय. सो हा जो काही क्वाड्रंट आहे तो कोणता आहे, रे ओपी लाइज इन विच क्वाड्रंट, लाइज इन थर्ड क्वाड्रंट. कोणता क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, जे काही अँगल्स असतील त्या अँगलच्या मेजरमेंटचा क्वाड्रंट डिफाईन करायचा. सो सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल 750 750 डिग्री. 750 डिग्री. 750 डिग्रीचा जो काय अँगल आहे तो डिफाईन करताना सेम एज इट इज काय घेतलेले आहे इथं, एक्स एक्सिस, वाय एक्सिस. तर आपण काढला हा वाय एक्सिस आणि हा काय आहे आपला एक्स एक्स अँड वाय. आता 750 म्हणजे काय आहे, का पॉझिटिव्ह आहे. इथून स्टार्ट केलं, पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय करायचं आपल्याला, अँटी क्लॉकवाईज. तर वन कम्प्लीट रोटेशन किती असतं, 360. डबल कम्प्लीट रोटेशन म्हणजे काय, 270. म्हणजे एक कम्प्लीट रोटेशन करून, सेकंड कम्प्लीट रोटेशन करून परत आपल्याला काय आहे, जो काय अँगल आहे तो पुढे किती राहतो, 30 डिग्री जो काय आहे तो आपल्याला काय करायचं इथं कॅल्क्युलेट करायचा आहे. सो बघा इथून आपण अँगल स्टार्ट केला, जो काय आहे तो आपला काय आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. तो इथं आपलं एक कम्प्लीट रोटेशन झालं. इथून परत सेकंड कम्प्लीट काय केलेलं आहे, रोटेशन केलेलं आहे. आणि इथं मग परत काय झालेलं आहे, 30 ला आपला अँगल जो काय आहे तो काय झालेला आहे, स्टॉप झालेला आहे. म्हणजे इथून जे काही एवढं मेजरमेंट असेल इथून हा जो काय आहे तो किती आहे, 750. हा जो काय आहे पूर्ण तो 750 डिग्री. तर हा 750 रे ओपी, हा काय आपला पी. सो रे ओपी लाइज इन कोणता क्वाड्रंट आहे हा, फर्स्ट क्वाड्रंट. लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, दिलेले हे जे क्वाड्रंट्स जे काय आहेत ते क्वाड्रंट्स क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज काय करायचे आहेत, कॅल्क्युलेट करायचे आहेत. किती कम्प्लीट रोटेशन झालेले आहेत त्या पद्धतीने ते काय करायचं, डिफाईन करायचं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, थर्ड एक्झाम्पल. मी थर्ड एक्झाम्पल इथंच घेते. -80 डिग्री. आता इथं परत काय आहे, -80 डिग्री. तो आपण फर्स्ट काय घेतलंय, ऍक्सिस घेतलंय, वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, एक्स वाय. 180 सॉरी -80 म्हणजे कोणता क्वाड्रंट येणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट येणार आहे. आणि सॉरी फर्स्ट नाही, लाईज बिटवीन 0 to 90. तो मायनस असल्यामुळे जे काही रोटेशन असेल ते निगेटिव्ह असेल. सो इथून आपला स्टार्ट हा पूर्ण काय आहे, 90 आहे. तर मायनस काय दाखवायचं आहे आपल्याला, -80 दाखवायचं आहे. सो इथपर्यंत आपला काय असेल, अँगल असेल. सो हा जो काय असेल तो काय असेल, -80. सो दिस -80 लाइज इन फोर्थ क्वाड्रंट. ओपी जो काय आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, हा सेंटर आपला काय ओ. सो रे ओपी लाइज इन फोर्थ क्वाड्रंट. कोणता क्वाड्रंट आहे हा, फोर्थ क्वाड्रंट. सो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, अप्रॉक्सिमेटली जे काही
अँगल्स आहेत ते अँगल्स ड्रॉ करून त्यांचा जो काही क्वाड्रंट आहे तो क्वाड्रंट काय करायचा आहे, डिफाईन करायचा आहे. ठीक आहे. मी होमवर्क साठी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल्स इथं देते. होमवर्क तर तुम्ही काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. होमवर्क फर्स्ट एक्झाम्पल -820 degree and second example 420 degree. ओके, सो सेम एज इट इज काय करा, हे 2 एक्झाम्पल्स काय करा, ड्रॉ करा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. Convert the following angles into radian. Convert the following angles into radian. दिलेले अँगल आपल्याला काय करायचे, रेडियन मध्ये काय करायचे आहे, कन्वर्ट करायचे आहेत. सो फर्स्ट एक्झाम्पल 85 डिग्री. सो 85 चं काय करायचं आपल्याला, रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. सो डिग्री मेजरचं रेडियन मध्ये कन्वर्ट करताना डिग्री मेजरला काय करावं लागतं, π/180 न काय करावं लागतं, मल्टिप्लाय करावं लागतं. सो ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, रेडियन मध्ये. तो इथं सिम्पलेस्ट फॉर्म दिला, इथं 5 न काय होऊ शकतं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड होऊ शकतं. सो इथं 70. सो परत 70 आणि 36 ला कशाने डिवाइड होत नाही. सो 70 π/36 radian. So 85 degree can be converted by the radian. Second बघा, second example 250 degree. So आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याचं काय करायचं आहे, रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. सो 250 मल्टिप्लाइड बाय π/180. π/180 न काय केलेलं आहे, इथं मल्टिप्लाय केलेलं आहे. सो ह्याचं कन्वर्जन कशात झालेलं आहे, रेडियन मध्ये. सो 0 गेट कॅन्सल. 25 और 18 कुठल्याच टर्म मध्ये येत नाही. सो इथं 25 π/18 रेडियन. 25 π/18 रेडियन याचं काय असेल, फायनल सोल्युशन असेल. सेम एज इट इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँगल्स यामध्ये काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे आहे. सो डिग्री मेजर कॅन बी कन्वर्टेड बाय द रेडियन मेजर और रेडियन मेजर कॅन बी कन्वर्टेड बाय द डिग्री मेजर. आणखीन एक एक्झाम्पल बघा, नेक्स्ट एक्झाम्पल 65 डिग्री 30 मिनिट्स. ओके, आता इथं जे काय घेतलं होतं प्रॉपर होतं 85 डिग्री 250 डिग्री. आता इथं काय आहे 65 डिग्री आणि त्याला ऍडिशनल काय आहे 30 मिनिट्स. 30 मिनिट्स म्हणजे जो काय 1 डिग्रीच्या काय आहे हाफ ऑफ 1 डिग्री. सो याचं काय केलं आपण, स्प्लिट अप केलं. 65 प्लस 65 डिग्री प्लस काय आहे 30 मिनिट्स. ओके, सो 65 डिग्री प्लस जे काही मिनिट्स आहे त्या मिनिट्सचं पण आपल्याला काय करायचं आहे, डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो 30 कशात कन्वर्ट झालेलं आहे, मिनिट मध्ये. 1 मिनिट इज इक्वल टू 1/16th पार्ट ऑफ डिग्री.
पण हे ऑलरेडी बघितलेले आहे लास्ट लेक्चर मध्ये. 1/16 पार्ट ऑफ 1 डिग्री इज कॉल्ड ॲज 1 मिनिट. सो हाफ. सो इथं काय येणार आहे 65 डिग्री प्लस हाफ डिग्री. सो याचं पूर्ण कन्वर्जन करून घेतलं, एलसीएम घेतला, इथून हे मल्टिप्लाय केलं आणि ही व्हॅल्यू ऍड केली तर येतं 131 डिग्री डिवायडेड बाय 2. 131 डिग्री डिवायडेड बाय 2. सो 65 डिग्री 31 मिनिटचं आपण काय केलेलं आहे इथं कन्वर्जन करून घेतलेलं आहे. आता ह्याला काय करायचं आहे 180 पाय बाय 180 आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं. सो पाय बाय 180. तर ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, ह्याचं कन्वर्जन होईल रेडियन मध्ये. सो रेडियन मध्ये ह्याची व्हॅल्यू काय असेल, सो इथं तर काही सिम्पलेस्ट फॉर्म येत नाही. सो 361 पाय अपॉन 360 रेडियन. 360 रेडियन. 131 पाय अपॉन 360 रेडियन. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय जे काय डिग्री मेजर आहे त्या डिग्री मेजरचं रेडियन मेजर मध्ये काय करायचं आहे कन्वर्जन करायचं आहे. ओके. सो एक्झाम्पल फॉर होमवर्क. So first example is minus 132 degree and the second example is 75 degree 30 minutes or 40 degree 48 minutes. Okay, solve these three examples by conversion of degree to radian. Next example, next question, question number 3. Convert the following angles into degree measure. into degree. जे आता दिलेला जो काय अँगल असेल तो काय असेल रेडियन मध्ये असेल तर त्याचं कन्वर्जन काय करायचं आहे आपल्याला डिग्री मध्ये करायचं आहे. सो फॉर एक्झाम्पल minus 5 pi by 3 रेडियन. 5 pi by 3 रेडियन. सो जेव्हा रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये करतात तेव्हा जो काय रेडियन मेजर आहे त्याला काय केलं जातं 180 बाय पाय न काय केलं जातं मल्टिप्लाय केलं जातं. सो मायनस पाय बाय 3 याला मल्टिप्लाय काय केलं जातं 180 बाय पाय. सो ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं डिग्री मध्ये. सो पाय पाय गेट कॅन्सल. 3 6 60 सॉरी 3 6 80 हा 0. इथं काय मिळेल मायनस 300 डिग्री. अँगल जो काय मिळाला तो काय मिळालेला आहे मायनस 300 डिग्री. सेम एज इट इज सेकंड एक्झाम्पल बघा 5 रेडियन. काय आहे 5 रेडियन. याचं आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं. सो 5 मल्टिप्लाइड बाय 180 बाय पाय. 180 बाय पाय. सो हे कशामध्ये कन्वर्ट होईल डिग्री मध्ये कन्वर्ट होईल. सो आता इथं काय येईल 900 बाय पाय. 900 बाय पाय डिग्री. 900 बाय पाय डिग्री. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे डिग्री मेजर रेडियन मेजरचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे डिग्री मेजर मध्ये करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा एक्झाम्पल नंबर
3 7 पाय बाय 12 रेडियन 7 पाय बाय 12 रेडियन याचं कन्वर्जन करायचं आहे कशामध्ये डिग्रीमध्ये सो 7 पाय बाय 12 मल्टिप्लाइड बाय 180 बाय पाय सो याचं कन्वर्जन कशात होईल डिग्रीमध्ये सो पाय पाय गेट कॅन्सल हे दोन्ही कशामध्ये येतात 3 च्या टेबलमध्ये येतात 3 4 चा 12 3 6 चा 80 0 परत इथं 2 नॉट सिम्पलेस्ट फॉर्म होतो 2 2 चा 4 2 3 चा 6 सो परत इथं 15 सो इथं काय मिळेल किती मिळेल आपल्याला 105 डिग्री 105 डिग्री जेवढा सिम्पलेस्ट फॉर्म देता येईल तेवढा सिम्पलेस्ट फॉर्म देऊन काय करायचं त्याचं सोल्युशन म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला अशा व्हॅल्यूने डिवाइड करायचं की ते एकाच टेबलमध्ये असले पाहिजे न्यूमरेटरला एका व्हॅल्यूने आणि डिनॉमिनेटरला एकाच व्हॅल्यूने वेगळ्या व्हॅल्यूने डिवाइड करायचं नाही एकाच टेबलमध्ये येतील अशा व्हॅल्यूने काय करायचं डिवाइड करायचं तर द सोल्युशन इज 105 डिग्री याचं काय आहे सोल्युशन आहे सो होमवर्क first example 11 pi by 18 radian and the second example is minus 1 by 4 radian okay same as it is काय करायचं आहे डिग्री मेजर रेडियन मेजर मध्ये कन्वर्ट करताना 180 बाय पाय न काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 3 question number 3 convert the following angles in degree convert the following angles in degree दिलेले अँगल्स काय करायचे आहेत डिग्री मध्ये तुम्हाला काय करायचे आहे कन्वर्ट करायचे कन्वर्ट दी फॉलोइंग अँगल्स इन डिग्री सो अँगल्स डिग्री मध्ये ऑलरेडीच आपण काय केलेले आहेत कन्वर्ट केलेले आहेत सो आपल्याला जे काय अँगल्स आहेत ते अँगल्स डिग्री मिनिट आणि सेकंड्स मध्ये काय करायचे आहे कन्वर्ट करायचे आहेत ओके सो क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 4 3 झालेला आहे आपला क्वेश्चन नंबर 4 express the following angles in degree minute and सेकंड जो काय अँगल आहे तो अँगल आपल्याला काय करायचा आहे डिग्री मिनिट आणि सेकंड्स मध्ये काय करायचं आहे कन्वर्ट करायचा आहे सो 183.7 डिग्री सो आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊ 1 minute so the example is 245.33 डिग्री 245.33 डिग्री तर हा जो काय अँगल आहे त्या अँगलचं तुम्हाला काय करायचं आहे डिग्री मिनिट आणि सेकंड मध्ये काय करायचंय कन्वर्ट करायचंय तर कन्वर्ट करताना काय करायचं इथं काय आहे 245.33 डिग्री म्हणजे 245 डिग्री
आणि 0.33 डिग्री हा काय आहे एक्सटर्नल जो काय अँगल आहे तो काय केलं 245.33 डिग्री हा ओव्हरऑल काय आहे अँगल आहे यामध्ये ह्या अँगलचं स्प्लिट अप केलं 245 डिग्री प्लस 0.33 डिग्री 0.33 डिग्री याचे जर ऍडिशन केली तर ऍज इट इज 245.33 डिग्री मिळेल सो आता आपल्याला काय करायचंय हा जो काही डिग्री आहे तो डिग्रीचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे मिनिट्स मध्ये करायचं आहे तो मिनिट्स मध्ये करताना 0.33 ला काय केलेलं आहे 60 न मल्टिप्लाय केलेलं आहे दिस इज अ मल्टिपल ऑफ 60 so 1/16 पार्ट ऑफ 1 डिग्री तो ह्याला काय केलेलं आहे आपण 60 न मल्टिप्लाय केल्यामुळे त्याचं कन्वर्जन कशात झालेलं आहे मिनिट मध्ये तो ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं 245 डिग्री या दोन्ही टर्मचं मल्टिप्लिकेशन केलं तर मल्टिप्लिकेशन येतं 19.8 मिनिट सो 19 मिनिट प्लस 0.8 मिनिट 8.8 जो काय आहे तो एक्सटर्नल मिनिट आहे सो इथं आपण काय केलं 245 मिनिट प्लस 90 मिनिट प्लस 0.8 मिनिट एक्स्ट्राचे हे जे काय आहे 0.8 म्हणजे तुमचा अँगल जो काय आहे तो काय आहे 245 मिनिट प्लस 90 मिनिट प्लस आता हा जो काही 0.8 आहे त्याला परत आपल्याला काय करायचं सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं आहे तो मल्टिप्लाइड बाय 60 तर 60 ने मल्टिप्लाय केल्यामुळे तो परत काय झालेला आहे सेकंड्स मध्ये कन्वर्ट झालेला आहे सो इथं बघा 245 डिग्री प्लस 90 मिनिट प्लस हा जो काय आहे 0.8 इंटू 60 यांचं मल्टिप्लिकेशन येतं 48 ते कशामध्ये कन्वर्ट झालेलं आहे सेकंड्स मध्ये सो द अँगल इज 245 डिग्री 90 मिनिट 48 सेकंड हा काय झालेला आहे डिग्री मिनिट आणि सेकंड्स मध्ये काय झालेला आहे कन्वर्ट झालेला आहे समजलंय सेम एज इट इज आपल्याला आणखीन एक एक्झाम्पल पाहायचंय एक्झाम्पल बघा सेकंड एक्झाम्पल 74.87 डिग्री 74.87 डिग्री सो 74.87 डिग्री याचं स्प्लिट अप केलं 74 डिग्री प्लस 0.87 डिग्री तर ह्या 0.87 डिग्री जो काय आहे त्या डिग्रीचं आपल्याला काय करायचं आहे मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं सो मिनिट मध्ये कन्वर्ट करताना 0.87 ला काय केलं आपण 60 ने मल्टिप्लाय केलं सो 60 ने मल्टिप्लाय केल्यामुळे डिग्रीचं कन्वर्जन कशात झालेलं आहे मिनिट्स मध्ये सो 74 डिग्री प्लस यांचं मल्टिप्लिकेशन येतं 52.2 52.2 minutes okay so this is a 52 minutes plus 0.2 minutes so the 52.2 can be split up by 74 plus 52 minutes plus 0.2 minutes okay this 0.2 can be converted by the 7 seconds so multiply 0.2 by 60 so this 0.2 can be converted by the seconds okay so the solution is 74 degree plus 52 minutes plus the multiplication is the multiplication काय येतं 12 seconds that is 74 degree 52 minutes and 12 seconds this is a conversion of degree minutes and seconds यामध्ये दिलेल्या अँगलचं जे काही कन्वर्जन आहे ते काय होतं डिग्री मिनिट्स आणि सेकंड्स मध्ये होतं
ठीक आहे. सो हे झालं तुमचं दिलेल्या एक्झाम्पलचं डिग्री, मिनिट्स आणि सेकंड्स मध्ये कन्वर्जन. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघा, थोडंसं वेगळं आहे. एक्झाम्पल नंबर 3. काय आहे? 1/5 रेडियन. सो 1/5 रेडियनचं काय करायचं आहे? सुरुवातीला आपल्याला डिग्री, मिनिट्स आणि सेकंड मध्ये, पण ही जी काही टर्म आहे ती काय आहे? रेडियन मध्ये दिलेली आहे. सो रेडियनचं कन्वर्जन पहिल्यांदा काय करावं लागेल? डिग्री मध्ये करावं लागेल. सो रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये करताना जो काय अँगल असेल त्याला काय केलं जातं? 180/5 न काय केलं जातं? मल्टिप्लाय केलं जातं. सो ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? डिग्री मध्ये. सो इथं काय मिळेल आपल्याला? 180 1/5 इंटू 180/5. सो 5 ने इथं मल्टिप्लाय केलं. सो इथं मिळेल 36/5 डिग्री. इथं पायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. 36 डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू काय असते? 3.14. 3.14 डिग्री. सो हा जो काही पूर्ण अँगल आहे तो पूर्ण अँगल काय मिळतो? 11.46 डिग्री. 11.46 डिग्री. जर हे 36 डिवायडेड बाय 3.14 जर केलं तर सोल्युशन येतं 11.46. आता हा जो काही 11.46 आहे याचं कन्वर्जन काय करायचं आहे? डिग्री, मिनिट्स आणि सेकंड मध्ये. सो काय केलं? 11.46 इज इक्वल टू 11 डिग्री. 11 डिग्री प्लस 46 डिग्री. 0.46. 1 minute. So this is a 0.46. 0.46 degree. So 11 degree plus 0.46 into 60. So this value can be converted by the minutes. तर यांचं मल्टिप्लिकेशन आहे 11 डिग्री प्लस 27.6 काय मिळतं? मिनिट्स. परत ह्या मिनिट्सचं कन्वर्जन केलं. 11 डिग्री प्लस 27 मिनिट्स प्लस 0.6 मिनिट. ह्या मिनिटचं परत आपल्याला काय करायचं आहे? सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तो मिनिटला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 16. तो 0.6 इंटू 60 म्हणजे काय मिळालं? सेकंड्स मध्ये. सो 11 डिग्री प्लस 27 मिनिट प्लस 36 सेकंड. सो याचं सोल्युशन काय असेल? 11 डिग्री 27 मिनिट्स 36 सेकंड. याचं काय असेल? सोल्युशन असेल. अशा पद्धतीनं काय करायचंय? दिलेले जे काही अँगल असेल त्या अँगलचं डिग्री आणि मिनिट्स आणि सेकंड्स मध्ये काय करायचंय? कन्वर्जन करायचं आहे. ओके. सो मी इथं होमवर्क साठी एक एक्झाम्पल देते. होमवर्क. फर्स्ट एक्झाम्पल minus 30.6947 degree. Second example 245.33 degree. 33 degree. So हे एक्झाम्पल्स काय करायचे तुम्हाला? सॉल्व करायची आहेत. So that is express the following angles in degree, minutes and seconds. आता काय केलेलं आहे आपण? जे काय आहे डिग्री, सो अँगलचं कन्वर्जन डिग्री, मिनिट्स आणि सेकंड्स मध्ये केलेलं आहे. सेम एज इट इज जो काय अँगल तुम्हाला डिग्री,
मिनिट्स आणि सेकंड मध्ये दिला असेल तर त्याचं कन्वर्जन तुम्हाला काय करायचं आहे, रेडियन मध्ये करायचं आहे. ओके, सो क्वेश्चन बघा, कन्वर्ट the following angles in radians. दिलेला अँगल काय करायचा आहे आपल्याला, रेडियन मध्ये काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं. सो द एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, 30 degree 48 minute 45 second. Okay, 30 degree 48 minute 45 second. This angle can be converted by the radian. So we know 1 degree, sorry, 1 minute, 1 minute is 1 by 16th part of degree, or 1 by 16th part of 1 degree is 1 minute. So 1 second, that is 1 by 3600 part of 1 degree, or 1 degree is pi by 180 radian. सो ह्याचा यूज करून आपल्याला काय करायचंय, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. एक्झाम्पल काय दिलेलं आहे, 30 डिग्री 48 मिनिट 45 सेकंड इज 30 डिग्री प्लस 48 सेकंड प्लस 45 सेकंड, मिनिट्स अँड सेकंड. सो इथं काय आहे, 30 डिग्री प्लस 1 मिनिट म्हणजेच 1 by 16 पार्ट, सो 48 डिवायडेड बाय 60. ह्याचं कन्वर्जन कशात होईल आपलं, डिग्री मध्ये, प्लस 41 सेकंड इज 1 by 3600 पार्ट, सो 45 डिवायडेड बाय 3600. तर कन्वर्जन कशात होईल आपलं, डिग्री मध्ये. सो 30 डिग्री इथं जर सिम्पलेस्ट फॉर्म दिला तर काय येतं, 4/5. तर जर सिम्पलेस्ट फॉर्म दिला तर 4/5 डिग्री, प्लस इथं जर सिम्पलेस्ट फॉर्म दिला तर येतं 1/80 डिग्री, 1/80 डिग्री. सो काय केलं, 30 प्लस 4/5 प्लस 1/80 हा पूर्ण काय असेल, डिग्री. 30 प्लस 4/5 प्लस 1/80 डिग्री. तर इथं आपल्याला काय करावं लागेल, एलसीएम घ्यावा लागेल. तो एलसीएम घेण्यासाठी 80 इथं काय आहे, डिनॉमिनेटरला 80 आहे, तो पूर्ण जो काय बेस आहे किंवा जो काही डिनॉमिनेटर आहे तो काय केलेला आहे, आपण इथं 80 केलेला आहे. सो इथं 80 करण्यासाठी आपल्याला इथं 80 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 30 into 80 इज 2400, प्लस इथं आपल्याला 80 येण्यासाठी किती न मल्टिप्लाय करावं लागेल, 16 न मल्टिप्लाय करावं लागेल. सो 16 5 80, सो 16 into 4 इज 64, प्लस काय असेल 1. हा पूर्ण कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे, डिग्री मध्ये कन्वर्ट झालेला आहे. सो ह्याची जी काय टोटल आहे किंवा सम आहे ती येते 2464 डिवायडेड बाय 2465 डिवायडेड बाय 80. सो ह्याला पूर्ण आपण सिम्पलेस्ट फॉर्म दिला तर येतो 493 डिवायडेड बाय 60, 493 डिवायडेड बाय 60 डिग्री. तर हे जे काही सोल्युशन आहे ते परत आपल्याला कशामध्ये मिळालेलं आहे, डिग्री मध्ये मिळालेलं आहे. तो डिग्रीचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, रेडियन मध्ये करायचं आहे. तर रेडियन मध्ये करताना दिलेल्या अँगलला आपल्याला काय करावं लागेल, पाय बाय 180 न मल्टिप्लाय करावं लागेल. सो पाय बाय 180. सो ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, रेडियन मध्ये. तो आपल्याला पूर्ण जे ओव्हरऑल सोल्युशन आहे ते ओव्हरऑल सोल्युशन काय मिळेल,
493 pi divided by 2880 काय असेल रेडियन. तो अशा पद्धतीनं डिग्री, मिनिट आणि सेकंड जे काय आहे त्याचं कन्वर्जन काय करता येतं, रेडियन मध्ये करता येतं. सो आणखीन एक एक्झाम्पल बघा. आणखीन एक एक्झाम्पल. 50 डिग्री 30 मिनिट्स 20 सेकंड. ओके. सो याचं काय करायचं आहे, आपल्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 50 डिग्री 30 मिनिट 20 सेकंड इज इक्वल टू 50 डिग्री प्लस 30 बाय 60 डिग्री प्लस 20 बाय 3600 डिग्री. सो 50 डिग्री प्लस इथं काय मिळेल 1/2 डिग्री प्लस इथं काय मिळेल 1/180 डिग्री. सो इथं 50 प्लस 1/2 प्लस 1/80 हा असेल पूर्ण डिग्री. सो इथं आपल्याला काय करावं लागेल, इथं काय करावं लागेल 180 एलसीएम घ्यावा लागेल. सो 180 पूर्ण आपण एलसीएम घेतला, तर इथं काय करावं लागेल 180 न मल्टिप्लाय करावं लागेल. 1 × 80 × 50 किती येतं 9000 प्लस इथं आपल्याला काय करावं लागेल 90 न मल्टिप्लाय करावं लागेल. 90 × 2 इज 180 प्लस 1 कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे, डिग्री मध्ये कन्वर्ट झालेला. सो ह्याची जी काही टोटल आहे ती टोटल इथे 9991 divided by 180 डिग्री 180 डिग्री. ठीक आहे. सो ह्याला काही सिम्पलेस्ट फॉर्म मिळेल नाही. आता डिग्रीचं कन्वर्जन आपल्याला काय करायचं आहे, रेडियन मध्ये करायचं. इथं काय करावं लागेल, तिथे मल्टिप्लाय करावं लागेल पाय बाय 180. सो पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केल्यामुळे कशाने मध्ये कन्वर्ट होईल, रेडियन मध्ये. त्यांचं मल्टिप्लिकेशन येतं 9091 पाय डिवायडेड बाय 32400 कैसे रेडी, कैसे रेडी. सो दिस इज एक्सरसाइज 1.1. सो एक्सरसाइज 1.1 मधले आपले जे काही क्वेश्चन्स आहेत यामध्ये 4 क्वेश्चन्स काय झालेले आहेत, कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन्स आहेत ते नेक्स्ट क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चर्स मध्ये कंप्लीट करणार आहोत. ओके, थँक्यू.